न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। श्री खंडोबा म्हाळसादेवी विवाह सोहळा, पाली खंडोबाची वार्षिक यात्रा, श्रद्धेचा व भक्तीचा धगधगत उत्सव। सातारा जिल्ह्यातील कराड तालुका अंतर्गत येणाऱ्या पाली गावात श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांच्या पवित्र विवाह सोहळ्याची वार्षिक यात्रा परंपरेप्रमाणे यंदाही भव्य भक्तिभावात संपन्न झाली। प्राचीन व प्रसिद्ध खंडोबा देवस्थानासाठी ओळखली जाणारी ही यात्रा अथवा जत्रा नेहमीप्रमाणे लाखो श्रद्धाळूंनी श्रद्धा, उमंग आणि उत्साहाने साजरी केली। पाली हे गाव सातारा जिल्ह्याचेच असून कराड तालुक्यात स्थित असल्याचे स्थानिक माहितीही स्पष्ट कळते। ही यात्रा आणि विवाह सोहळा हे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून स्थानिक सांस्कृतिक वारसा, समुदाय एकत्रीकरण आणि ग्रामीण पर्यटन यांचेही महत्त्वाचे माध्यम आहेत। पालीचे खंडोबा मंदिर तारळी नदीच्या काठी वसलेले असून हे ठिकाण प्राचीन हेमाडपंथी बांधणीच्या वास्तूमुळेही प्रसिद्ध आहे। मंदिराच्या आजूबाजूला पीड नाग विषयक आणि अन्य कोरीव चित्रे व मूर्त्या दिसतात, यामुळे येथील धार्मिक व कलात्मक वारसा अधोरेखित होतो। या यात्रेत शंकराचे अवतार समजल्या जाणाऱ्या खंडोबाची महिमा, त्याची विवाह कथा व म्हाळसादेवीसोबतचा बंध पुन्हा एकदा भक्तांच्या मनात जिवंत केला जातो। पाळी खंडोबा मंदिराची ही वार्षिक यात्रा महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आणि अनुयायांनी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाणारी धार्मिक परंपरा मानली जाते। महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातूनही व आसपासच्या भागातून भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात। यात्रा व कार्यक्रमाची सविस्तर मांडणी पहाटेपासून सुरुवात व भक्तांची गर्दी। पाली गावातील मंदिर परिसरात पहाटेपासूनच भक्तांची वारंवार येणारी झपाट्याने वाढणारी गर्दी दिसली। मंदिर परिसरात पवित्र दीपप्रज्वलन, नवनवीन वेशभूषा, पारंपरिक संगीत व ढोलताशे यांच्या तालावर प्रदेशातील विविध गटांनी आरती, अभिषेक व पूजनाचा कार्यक्रम वेळेवर सुरू केला। या काळात यातील अनेक भक्त अनेक किलोमीटर चालून, दुर्गम रस्त्यांनी किंवा बस व रिक्षा सुविधा वापरून आलेले दिसले। काहींनी नवसपूर्तीच्या निमित्ताने पायी चालण्याचा निर्णय घेतला। प्रमुख धार्मिक विधी व विवाह सोहळ्याची आल्हाददायी रंगभूमी, महाराष्ट्रीय परंपरेनुसार खंडोबा व म्हाळसादेवी यांची विवाह कथा साकारण्याचे मंत्रोच्चार, विशेष अभिषेक व महापूजा सोहळा संपन्न झाला। विशेष षोडशोपचार, सुवर्ण व इतर अलंकारांनी सजवलेल्या देवतेची पोशाख शैली, मंगलमय व लहरी स्वरात जयघोष करून भक्तांनी जय जयकार केला। विवाह सोहळ्याशी तेथे उपस्थित भाविकांच्या डोळ्यावर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसले। भंडारा, प्रसाद, सामाजिक व सांस्कृतिक पर्यटन प्रत्येक वर्षीप्रमाणे या यात्रेत भंडाऱ्याची उधळण मोठ्या जनसमूहासाठी आयोजित केली गेली। सोयीचा उत्तम बंदोबस्त करण्यात आला। सामाजिक स्वयंसेवक, स्थानिक संस्थांनी संघटितपणे दर्जेदार सेवा दिली, ज्यामुळे यात्रा केवळ धार्मिकच नव्हे तर सणासुद उत्सवरूपानेही समोर आली। प्रशासनिक सुरक्षा व आचार व्यवस्था पाली खंडोबा यात्रा या भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासन, देवस्थान समिती, पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था केली। उत्सवाच्या ठिकाणी पैदल येणाऱ्या व वाहनांच्या सतत येणाऱ्या ट्रॅफिकचे नियंत्रण, गर्दीचे व्यवस्थापन, तात्काळ वैद्यकीय सेवा, पाणी व स्वच्छतेचे पर्याय हे सर्व नियोजन सूक्ष्म पद्धतीने करण्यात आले। त्यामुळे कोणत्याही प्रकारे अनुचित किंवा अनुचित प्रसंग उद्भवू नये व शांतता राखता यावी, याकडे विशेष लक्ष देण्यात आले। या आयोजनामुळे भाविकांना सुरक्षित, आनंदी व संयमित वातावरणात यात्रा पूर्ण करण्याची संधी मिळाली। या यात्रा आणि विवाह सोहळ्याचे सामाजिक सांस्कृतिक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्था व ग्रामीण पर्यटन। खंडोबा विवाह यात्रा अनेक स्थानिक दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेते, राहण्याची व वाहतुकीची सेवा देणारे व पर्यटन व्यवसाय यांना आर्थिक चालना देते। गाव व आसपासच्या भागातील इतर ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना प्रवासी आकर्षित होतात, त्यामुळे वजह व पर्यटन वाढते। सांस्कृतिक वारशाचा संवर्धन, जुन्या परंपरेचे व आठवणीचे पुनरुज्जीवन, नवोदित पिढीला पारंपरिक संगीत, यंत्रणा, धार्मिक कथा व लोकार्पण अनुभव घेण्याची संधी मिळते। समाजातील एकात्मतेचे प्रतीक, या कार्यक्रमामुळे विविध जाती, वयोगट व ग्रामीण शहरी भागातील लोक एकत्र येतात। समुदायात सहकार्य, आदर, धार्मिक आस्था व उदारतेचा संदेश पसरतो, सामाजिक बंधन अधिक दृढ होते। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट।